किरण सामंत यांच्याबाबत निलेश राणेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। किरण सामंत निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरेंना भेटले। सामंतांनी रश्मी आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा दावा करण्यात आला। किरण सामंतांची तक्रार एकनाथ शिंदेंकडे करणार। किरण सामंत आणि उदय सामंतांविरोधात राणेंनी आता आघाडी बांधली। किरण सामंत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले। एक बीएमसीचा आर्किटेक्ट आहे, लायझनिंग आर्किटेक्ट पाटील लाड नावाचा, त्यांनी ती मीटिंग घडवून आणली आणि ते भेटले। आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, आमचे बॉस आहेत, त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार। पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होतंय हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार। सामंतांनी रश्मी आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा दावा आता निलेश राणेंनी केलेला आहे। किरण सामंत यांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचा दावा आता निलेश राणेंनी केलाय। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश राणे यांच्या विरोधात विनायक राऊत हे उमेदवार होते, मात्र या मतदारसंघात किरण सामंत हे देखील इच्छुक होते। उमेदवारी मात्र भाजपला नारायण राणे यांना मिळाली आणि त्यानंतर किरण सामंत यांनी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची निवडणुकीच्या दरम्यान भेट घेतल्याचा दावा निलेश राणेंनी केला। विशेष म्हणजे याच बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या संदर्भात तक्रार करणार अशा प्रकारचं वक्तव्य आता निलेश राणेंनी केलंय। किरण सामंत आणि उदय सामंतांविरोधात आता राणेंनी आघाडी बांधल्याचं कळतंय, त्यामुळे किरण सामंत यांच्याबाबत निलेश राणेंनी मोठा गौप्यस्फोट केलाय। किरण सामंत या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले। एक बीएमसीचा आर्किटेक्ट आहे, लायझनिंग आर्किटेक्ट पाटील लाड नावाचा, त्यांनी ती मीटिंग घडवून आणली आणि ते भेटले। आता शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, आमचे बॉस आहेत, त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे आणि नेहमीच राहणार। पण शिंदे साहेबांनी पण पक्षामध्ये हे सगळं होतंय हे आम्ही त्यांनाही कधीतरी सांगणार। किरण सामंतांनी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचा दावा आता निलेश राणेंनी केलाय। त्यामुळे महायुतीमध्ये एक दिलाने एकसंघ पद्धतीने प्रचार करण्यात आल्याचा दावा वरिष्ठ जरी करत असले तरी स्थानिक पातळीवरचं मात्र चित्र वेगळं असल्याचं निकालानंतरच्या या राजकीय प्रतिक्रियावरून आता स्पष्ट होत आहे। उद्धव ठाकरे यांची किरण सामंतांनी भेट घेतल्याचा दावा निलेश राणेंनी केला। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर नारायण राणे विजय झाले आहेत, मात्र या संदर्भात निलेश राणे किरण सामंत यांच्याबद्दल आता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला। किरण सामंत यांनी निवडणुकीच्या दरम्यान रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यांची मीटिंग नेमकी कोणी करून दिली याचा देखील उल्लेख निलेश राणेंनी केलाय। त्यामुळे किरण सामंत एका प्रकारे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी ते स्पर्धेमध्ये होते, त्यांना विश्वास होता की त्यांना उमेदवारी मिळणार, या ठिकाणी ते निवडून जाणार। मात्र शेवटच्या क्षणाला उमेदवारीमध्ये ही जागा नारायण राणे यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत अशा प्रकारची लढत या मतदारसंघात झाली। नारायण राणे हे या मतदारसंघातून विजयी झाले, मात्र त्या संदर्भात आता प्रतिक्रिया देत असताना निलेश राणे यांनी किरण सामंत यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय। किरण सामंत यांनी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा दावा हा या दरम्यान त्यांनी केलाय। त्यामुळे आगामी काळात नेमकं यावरती काय प्रतिक्रिया येतात, काय या वक्तव्याचे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। किरण सामंत हे नाराज असल्याची देखील चर्चा होती। स्वतः ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही। शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीसाठी त्यांची रसिकेच प्रयत्न सुरू होते। नागपूरमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली होती, त्या संदर्भात मोर्चेबांधणी शेवटच्या क्षणापर्यंत करण्यात आली, मात्र अखेर या ठिकाणची उमेदवारी नारायण राणे यांना देण्यात आली। त्यामुळे आता आगामी काळात निलेश राणे यांच्या या वक्तव्याच्या नंतर काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात किरण सामंत, उदय सामंत यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, शिवसेना शिंदे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते, कारण या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निलेश राणे यांनी तक्रार करणार असल्याचं वक्तव्य केलंय। त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीमध्ये वरिष्ठ नेते वारंवार जरी एक दावा करत असले की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाडी नाही,
एकसंघ पद्धतीने एक दिलाने सर्वच मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार हा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलाय। असं जरी वक्तव्य महायुतीचे वरिष्ठ नेते करत असले तरी देखील या प्रकारच्या वक्तव्यावरून आता शंकेस वाव आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये किरण सामंत यांच्या विरोधात तक्रार करण्याचं वक्तव्य केलं। प्रश्न असेल तर काही महिन्यांपूर्वी जेव्हा कुडाळ मालवण जिथे मी काम करतो पक्षाने मला इन्चार्ज केलेलं आहे त्या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला, त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या सरचिटणीसनी निवडणुकीच्या अगोदरच दावा केला। आम्ही तेव्हा काय आम्ही लक्षही दिलं नाही। म्हणजे कोणी दावा केला तर ते ठीक आहे, आम्ही आमच्यासाठी दावा केला तर तो काय चुकीचा आहे का? अच्छा, निलेश राणे तिथे काम करत होता, तोही राग नाही मला, मी काय जास्त दखल सुद्धा दिली नाही। पण दावा कोणी करू शकतो साहेब? माझं जर म्हणणं असेल किंवा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या नेत्यांसाठी हे प्रेझेंटेशन करीन की साहेब आपल्याला हा मतदारसंघ आज आपण जिंकू शकतो। उदयजी आणि ते जेव्हा ह्या शिवसेनेमध्ये आले ते किती लोकांना घेऊन आले, तिथेच किती लोक राहिली उबाटामध्ये, हा पण कधीतरी गणिताचा भाग होऊ शकतो की नाही एक गोष्ट। आणि जेव्हा कुडाळ मालवण मागितलं गेलं मी तर काहीच बोललो नाही, मी काही बोललो नाही। त्यांनी मागितलं, मागायचा अधिकार सगळ्यांना असतो, मलाही आहे, मी माझ्या पक्षासाठी मागणारच। आणि आम्हीच का फक्त एका जिल्ह्यामध्ये एक सीट लढवावी? हा जिल्हा 6 ह्याचा आहे आमदारकीचा, सिंधुदुर्गात फक्त 3च आमदार आहेत, म्हणजे टोटल पकडलं गेलं तर 3 आमदार आहेत। तर ही सगळी आकडेवारी बघितली, आमची ताकद वाढलेली आहे, आमचा खासदार निवडून आलेला आहे। उदयजी तिकडे आहेत, माझं उदयजींची काही वाकडं नाही, मी माझ्या पक्षाचं काम करतोय। माझं म्हणणं असं आहे की आम्ही तो मतदारसंघ जिंकू शकतो, कारण का मग तुम्हाला वाटतं तुमचा आमदार असता? माझं झालेलं नाही। जेव्हा तुम्ही म्हणतात ते सिटिंग असताना हे सगळी जी मागणी झाली, पण मग आमच्या लोकांनी काय करावं? मी माझ्या लोकांची बाजू मांडतोय साहेब, मी उदयजींबद्दल काही बोललेलो नाही। त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन करावं, त्यांनी त्यांचं ॲनालिसिस करावं, त्यांनी त्यांच्याकडे पक्षाकडे मागणी करावं, मी माझ्या पक्षाकडे मागणी करणार। माझं म्हणणं एवढंच आहे की ते आहेत म्हणून नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून जिंकू शकतो। ते कोण आहेत आज मंत्रिमंडळात त्याचं मी काय ॲनालिसिस केलेलं नाही। जिंकू शकत नाही तुम्हाला वाटतं रत्नागिरीमधून? आम्ही जिंकू शकतो भारतीय जनता पक्ष म्हणून, ते जिंकतील का नाही ह्याच्यावर मी कसं बोलणार? मला काय त्याच्यावरती बोलायची गरजच नाही। लोकसभेत तुम्हाला वाटतं तुम्ही वैभव नाईकांच्या मतदारसंघातून लीड मिळवलं, मात्र उदय सामंतांच्या मतदारसंघातून तुम्हाला लीड मिळालं नाही, भाजपचा आमदार असतं तर लीड मिळालं असतं असं वाटतं तुम्हाला? बघा, मी तुम्हाला सांगतो, जर तरला आम्हाला जर उत्तर द्यावी लागेल तर आम्ही निवडणुकीत देऊ, एक गोष्ट। दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीमध्ये मी आताच पत्रकार परिषद घेतली, त्याच्यात पण सांगितलं की काही गोष्टी अशा झाल्या ज्या व्हायला नको होत्या या निवडणुकीमध्ये। हा विषय समन्वयाचा येतो, मग बरोबर आहे ना? आज कोणाला वाटेल निलेश राणे समन्वय मोडतो की काय, असा विषय नाही। मी माझी मागणी केली पक्षांसाठी। मी आता पत्रकार परिषदेमध्ये पण बोललो, त्यांचे जे बंधू आहेत उदयजींचे, किरण सामंत, हे उद्धव ठाकरेंना निवडणुकीच्या काळात भेटलेले आहेत। माझ्याकडे पुरावा आहे ज्याचा उल्लेख आता मी पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे, तुम्ही होतात त्या पत्रकार परिषदेमध्ये। त्या पत्रकार परिषदेमध्ये मी नावासकट कोणासोबत मीटिंग झाली, कोण तो आर्किटेक्ट होता पाटील नावाचा आडनाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।